टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि त्याचा प्रचार जो आहे तो जोरदार सुरू आहे। खरं तर एकीकडे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे देखील त्यांचं पॅनल त्यांनी उभं केलेलं आहे आणि त्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यातच काल रात्रीच्या सत्रात जे आहे ते या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळाली। बारामती शहरातील अमराई येथील PDC जी बँक आहे, पुणे जिल्हा सहकारी बँक, त्या बँकेमध्ये जे आहे ते रात्री 11 वाजता या बँकेच्या लाईट्स सुरू होत्या आणि त्या ठिकाणी कामकाज चालू असल्याचा दावा जो आहे तो सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांनी केलेला आहे। रंजन तावरे हे अजित पवारांचे प्रतिस्पर्धी आहेत आणि त्या दोघांच्या पॅनलमध्ये मुख्य स्पर्धा जी असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामध्ये या ठिकाणी रात्री 11 वाजता इथल्या बँकेच्या लाईट सुरू होत्या आणि त्या ठिकाणी ज्या केबिनमधल्या लाईट सुरू होत्या त्या केबिनमध्ये या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे जे सभासद आहेत त्यांच्या याद्या देखील या ठिकाणी असल्याचा दावा जो आहे तो रंजन तावरे यांनी केलेला आहे। त्यामुळेच मोठा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय। रात्री 11च्या सुमारास जवळपास सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजन तावरे आणि त्यांचे सहकारी जे आहेत त्या बँकेमध्ये आले आणि त्यांनी या ठिकाणी हा जाब जो आहे तो अधिकाऱ्यांना विचारला की तुम्ही इतक्या रात्री काम काय करताय, कारण बँक 6 वाजता बंद होते, मग इतक्या रात्री तुम्ही काय काम करताय आणि तुमच्या टेबलवरती मतदार याद्या कशा काय आल्या, असा सवाल जो आहे तो रंजन तावरे यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे मोठा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर पोलिसांना देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि परिस्थितीवरती नियंत्रण जे आहे ते मिळवण्यात आलेलं आहे। मात्र आता रंजन तावरे नक्की पुढची भूमिका काय घेत आहेत, मतदार याद्या कशासाठी आल्या असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे या निवडणुकीला आता आणखी चुरस जे आहे ते निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। खरं तर रंजन तावरे विरुद्ध अजित पवार असा हा संपूर्ण निवडणुकीमध्ये सामना जो आहे तो पाहायला मिळतोय। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदासाठी ह्या सर्व निवडी ज्या आहेत त्या आता या निवडणुका पार पडत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीचा हा गोंधळ निर्माण झाल्यामुळे नक्की या याद्या कशासाठी आल्या आणि बँक रात्री 11 वाजता का उघडी ठेवली असा सवाल जो आहे तो सातत्याने उपस्थित होताना आपल्याला आता पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।